एक्झाम ओरिएंटेड 2 मार्क्स प्रॉब्लेम आपण कवर करतोय. आजचा जो इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम आहे तो आहे इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू एक्स इंटू लॉग ए टू द बेस ई प्लस ई रेज टू ए इंटू लॉग एक्स टू द बेस ई डी एक्स. ओके, सो याच्यामध्ये बघा क्लिअरली आपल्याला दिसतंय की ते ॲडिशन आहे आणि दोन टर्म सेपरेट आहे. तो आपण काय करणार आहे, इंटिग्रेशन सेपरेट देणार आहे प्रत्येक टर्मला. बट त्याच्या अगोदर तुम्हाला हे माहिती पाहिजे की लॉगचा जो रूल आहे, रूल्स ऑफ लॉगरिथम, तो काय आहे, एन इंटू लॉग एक्स या फॉर्ममध्ये असेल तर जे एन जो असतो तो पॉवरमध्ये जातो, म्हणजेच काय लॉग एक्स रेज टू एन, म्हणजे एक्सच्या पॉवरमध्ये गेलं एन. सेम वेने आपल्याला प्रॉब्लेममध्ये एक्स इंटू लॉग ए दिलेलं आहे, म्हणजेच एक्स हे काय होणार, ए रेज टू एक्स होणार इकडे. मग आपण हे सेम वेने यूज करूया, रूल्स ऑफ लॉगरिथम इथे यूज केला आणि इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू आता काय राहिलं, लॉग ए रेज टू एक्स टू द बेस ई, म्हणजेच हा एक्स जो आहे तो पॉवरमध्ये गेला एच्या, इंटू डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ ई रेज टू लॉग एक्स टू द पॉवर ए टू द बेस ई डी एक्स. ओके, सो आता याच्यामध्ये बघा ई आणि लॉग ई गेट कॅन्सल होतं, म्हणजेच ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल झाली. सेम वेने ई आणि लॉग ई इकडचे कॅन्सल झाले, म्हणजे रिमेनिंग पार्ट आता कोणता राहिला, ए रेज टू एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू ए डी एक्स राहिलं. आता डायरेक्टली बाय युझिंग इंटिग्रेशन फॉर्म्युला आपण काय लिहिणार आहे, आपला फायनल आन्सर ए रेज टू एक्स अपॉन लॉग ए टू द बेस ई, हा फॉर्म्युला डायरेक्ट, प्लस आता पॉवर रूल ऑफ इंटिग्रेशन इथे यूज केला, म्हणजेच एक्स रेज टू एनचा फॉर्म्युला एक्स रेज टू ए प्लस 1 अपॉन ए प्लस 1 प्लस कॉन्स्टंट सी, हे जे असेल ते आपलं फायनल आन्सर असेल.